अहिल्यानगरच्या नगर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत छत्रपती संभाजीनगर येथील वाळुंज एमआयडीसी परिसरातील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल 60 लाख रुपये किमतीच्या बनावट 500च्या नोटा आणि सुमारे 2 कोटी 16 लाख रुपयांच्या नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कागद, नोटा तयार करण्याची मशीन आणि इतर साहित्य जप्त केलंय। या कारवाईत एकूण 88 लाख रुपये किमतीचं साहित्य हस्तगत करत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अंबिलवाडी शिवारात 2 युवक पानटपरीवर बनावट 500ची नोट देऊन 100 रुपयांची सिगारेट घेऊन उरलेले 400 रुपये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या पथकानं निखिल गांगुर्डे आणि सोमनाथ शिंदे या दोघांना ताब्यात घेतलं असता त्यांच्या जवळून 80,000 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या। या दोघांची कसून चौकशी केली असता छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसी भागात बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती समोर आली। त्यानुसार पोलिसांनी कारखान्यावर छापा टाकला असता प्रिंटर, स्कॅनर, कलर, कटर आणि नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आढळून आलं। कारखान्यातून 500च्या 60 लाखांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठीचा सुमारे 2 कोटी 16 लाखांचा कागद जप्त करण्यात आला। या कारवाईत निखिल गांगुर्डे, सोमनाथ शिंदे अहिल्यानगर, प्रदीप कापरे, मंगेश शिरसाट, मंगेश अरबट, आकाश बनसोडे आणि अनिल पवार छत्रपती संभाजीनगर यांना अटक करण्यात आली आहे। नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा चलनात आल्या असण्याची शक्यता आहे। यामागचा मास्टर माइंड कोण, ही टोळी कधीपासून सक्रिय होती, याचा तपास पोलीस करतात। नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही 80,000 रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या। तिथून पुढे त्यांनी एक आरोपी असे साधारणतः 7 आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपल्याला संभाजीनगर मध्ये जे एमआयडीसी वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे, प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे। त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत। त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रिजेस आहेत ते मिळालेले आहेत, कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः 60 लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि 2 कोटी 16 लाख रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे। असं टोटल साधारण 88 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये आता जे 7 लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशन मध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शन मध्ये काम करणारे होते। अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंग मध्ये ज्यांची महत्वपूर्ण भूमिका होती। या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाही तितक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत। अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा, शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीने हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे काम करत होते। तर या आपण आता पुढे जे फरार आरोपी आहेत तर त्यांचा आपण शोध घेत आहोत। साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या 3-4 वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे, परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या, किती याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन आता करणार आहोत। साधारणतः 1 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली। राहुरी पोलीस ठाण्यानं असंच एक रॅकेट उद्ध्वस्त केलेलं होतं आणि त्यामध्ये पण काही आरोपी पकडले, नोटा पकडलेल्या होत्या। आता यामध्ये ही दुसरी घटना आहे की ज्यामध्ये आपल्याला दिसतो आहे की अशा बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे। तर यामध्ये आपण जो ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत की म्हणजे यामध्ये नेमके आणखी कोण इन्व्हॉल्व आहेत का आणि या म्हणजे ही गोष्ट म्हणजे जी काय आहे की मार्केटमध्ये आणि विशेषतः म्हणजे पानटपरीवर असेल, भाजी विक्रेते आहेत किंवा दारूच्या दुकानामध्ये आहेत की जिथं सहज या नोटा खपवल्या जातात अशा ठिकाणी चलनात म्हणजे आणतात अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत। S9 मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहिल्यानगर।